आता चालू यवतमाळच्या पब्लिकला नमस्कार. माझा मी चंद्र हातागळे, जिल्हाध्यक्ष अपनी प्रजाहित पार्टी. आज आम्ही आलो इथे मजिप्रला व्यवहारे साहेबांना, कार्यकारी अभियंता यांना भेटायला. रोहन रामटेके या व्यक्तीच्या विषय संदर्भात, ज्याच्यावर अन्याय झालेला आहे, त्याला 18 महिन्याचा पगार त्याचा थांबून ठेवलेला आहे. इथे आल्यानंतर साहेब पुढे गेलेत, कोणाला माहीत नाही. त्यांचं उत्तर असेल गोपाळ जीवने यांचं असं स्टेटमेंट आहे की ते म्हणतात साहेब पुढे जातात, काय जातात ते त्यांचे स्वतंत्र आहेत, आम्हाला काही माहिती नाही. त्यांचं हलचल रजिस्टर मागितलं असता ते रजिस्टर द्यायला तयार नाही, आम्हाला माहित नाही. म्हणजे हा एकंदर प्रकार असा चालू दिसतो यवतमाळात. कोई भी आओ कोई भी जाओ कुछ भी करो, जनतेचा पैसा हा हरामाचा पैसा आहे, जो की यांना पगाराच्या सोबत मिळला जातोय. प्रफुल्ल व्यवहारे कार्यकारी अभियंता, फोन लागत नाही, बिझी येतो. मागच्या 1 तासापासून कंटिन्यू फोन लावतोय आम्ही, फोन लागत नाहीये. ते म्हणतात कुठे कलेक्टर मीटला गेले असतील, दौऱ्याला गेले असतील, पण एक्झॅक्ट कुठे गेले काहीच माहित नाही, सांगायला खाली नाहीये. जनता जनार्दन आहे, मायबापू तुम्हीच ठरवा यवतमाळचा मणिपुराचा कारभार कशा पद्धतीने चालू आहे आणि कोणाच्या हवाले ठेवलेला आहे. खुर्चीवर आले असता खुर्चीवर कुठलाही अधिकारी इथे उपस्थित नाही आहे, ज्या विचाराचा कोणाला. जनता त्रस्त झालेली आहे. या गोष्टीकडे यवतमाळकरांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा करतोय आणि या सगळ्या कारभार प्रत्यक्ष डोळ्यांनी बघावा, यावर विचार विनिमय करावा. नमस्कार.